आपण पाहत आहात युवाग्राम 24 न्यूज. सडेतोड बातम्या म्हणजे फक्त युवाग्राम न्यूज नेटवर्क. सांगलीतील 100 फुटी रोडवर असणाऱ्या चेतना पेट्रोल पंपावर एक व्यक्ती पेट्रोल भरण्यासाठी दारू पिलेल्या अवस्थेत आला. या व्यक्तीने चेतना पेट्रोल पंपावर कामासाठी असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. महिलांनी खूप समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र दारूच्या नशेत असलेला हा व्यक्ती ऐकायला तयार नाही. उलट महिला कर्मचाऱ्यांच्या अंगावर मारण्यासाठी धावून गेला. त्याच वेळेला संतप्त झालेल्या पेट्रोल पंपावरील महिला कर्मचाऱ्यांनी दारू पिलेल्या त्या व्यक्तीला कपडे फाटेपर्यंत चांगला चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. महिला कर्मचाऱ्यांनी स्वसंरक्षण केल्यामुळे सर्वत्र या महिलांचं कौतुक होत आहे. याआधीही पेट्रोल पंपावर महिला कर्मचाऱ्यांची असभ्य वर्तन करणाऱ्या व्यक्तीला महिलांनी चांगला चोप दिला होता. चेतना पंपावरती 5:30च्या दरम्यान एकटा मुलगा दारू पिऊन आलेला पेट्रोल भरायसाठी आणि पेट्रोल भरत असताना सगळ्यांना शिवीगाळ करत होते. आम्ही त्यांना भरपूर समजून सांगायचा प्रयत्न केला, पण तो काय ऐकत नव्हता. त्यामुळे आम्ही सगळ्या महिलांनी मिळून त्याला चोपलाय चांगलं. चेतना पंपावर 5 ते 5:30 या दरम्यान दारू पिऊन एक मुलगा आला आणि शिवीगाळ करायला लागला इथं सगळ्यांना. त्याच्यामुळे आम्ही त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण तो काय ऐकायच्या तयारीमध्ये नव्हता. खूप त्याला समजावलं, बाहेर पण घालवण्याचा प्रयत्न केला, तरी पण तो जायला तयार नाही. शेवटी आमच्या अंगावर आला तो. आल्यानंतर मग आम्ही सगळ्या महिलांनी मिळून त्याला चोप दिला चांगला आणि पोलिसांच्या ताब्यातही दिलं. पण प्रत्येक वेळेला हे असं सारखं इथं घडत असते, त्याच्यामुळं पोलिसांनी याच्यावरती काय तर चांगली कारवाई केली पाहिजे असं आम्हाला सगळ्यांना वाटतं.